विदिशेला या व्हिडिओमध्ये मी हसवण्याचा प्रयत्न करते, पण ती काय हसतच नव्हती. तर मला इथे सांगायचं आहे की आपण म्हणजे विदिशेसोबतच्या ॲक्टिव्हिटीज शेअर करताना मला नेहमी वाटतं की लोकांचा अशा मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. जेव्हा आपण भोवतालच्या निर्जीव वस्तूंचा वापर म्हणजे आपल्या स्वतःच्या भौतिक गरजा भागविण्यासाठी करत असतो आणि त्यांना महत्त्व देत असतो, तर मग तेव्हा ही तर मग मुलं आहेत आणि मग त्यांना त्यांच्या भोवतालच्या गोष्टीची जाणीव करून देणं, त्यांची काळजी घेणं, मदत करणं हे किती गरजेचे आहे. निसर्गाने त्यांना काही गोष्टींची कमी दिली म्हणून त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांची मदत करणे, काळजी घेणे, ही भावना मनात ठेवूनच मी माझ्या मुलीला समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. मुलांकडून वेगवेगळ्या स्वरूपाची ॲक्टिव्हिटीज करून घेतल्यामुळे त्यांना आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला सोपे जाते. त्यामुळे आपल्या स्पेशल मुलांना मानसिकदृष्ट्या स्थिर व्हायला मदत मिळते. त्यांच्या आजारपणामुळे होणाऱ्या त्यांच्या शारीरिक वेदना असतील, त्रास असेल, यांना लढण्याची त्यांची मानसिकता तयार होत जाते. जरी शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही झाले तरी भावनिकदृष्ट्या त्यांना हेल्दी राहण्यास मदत मिळते. आणि म्हणूनच आपण ही मुलं आपली म्हणजे काही करू शकत नाही किंवा काही मोठं असं कोणी बनू शकत नाही म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं किंवा त्यांना कमी लेखणं, हे आपण नाही केलं पाहिजे ॲक्च्युली. हे मला सांगण्याचा हा माझा हेतू आहे या चॅनलच्या माध्यमातून. तर पुढे आपण विधीच्या काही ॲक्टिव्हिटी बघू. त्याच्यामध्ये हे सगळे बॉल्स आहेत, असे म्हणजे कापसाचे सारखे असतात ना, वुडन्स बॉल्स, ते टाकणार आहे. हे बघ, हा डबा आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे बॉल्स टाकायचे आहेत. कुठले ते बघ, कसं स्ट्रक्चर यायचं, हे पकडायला बऱ्यापैकी इझी असतात आणि पकडमध्ये पण येतात मुलाच्या, म्हणजे पडत नाही हातात ना, असं पटकन असं पंजामध्ये घेऊन याच्यामध्ये टाकतात. टाक बघ, याच्यामध्ये प्रेस कर. हां, 2-3 हातामध्ये घेते आणि तिला टाकायला सांगते. टाकून याच्यामध्ये प्रेस करायचं. ॲक्च्युली हे होल जरा मोठं झालं आहे, प्रेस करायला असं टाकली. दुसरं टाक. हे टाकतो ना आपण याच्या होलमध्ये, सांगायचं असेल काय समजेल. याच्यामध्ये आपल्याला हे कापूस टाकायचे. आपल्याकडं काही पण असेल ते टाकू शकतो. आपल्या मुलांना सेन्सरी मिळते त्याच्याने, की आता हे कापसाचे मी हे घेतले, बॉल्स घेतले, वुडन बॉल्स. त्यानंतर सुपारी घेऊ शकतो आपण, वेगवेगळे टेक्स्चरच्या गोष्टी टाकू शकतो, कॉईन्स टाकू शकतो आपण. म्हणजे आपल्या मुलांना त्याची हे सेन्सरी मिळते ना या सगळ्या गोष्टींची, तर ते आपण टाकू शकतो. काय करते, ऑरेंज कलर घेते, मसाला. काय करते, मासा रंगवते. कशा रंगवते मासा? विदिशा म्हणजे तिला आय कॉन्टॅक्ट नाही आहे, ब्लाइंड आहे ती, त्याच्यामुळे ती असं तिथे असं बघू शकत नाही खाली असं प्रॉपर. पण ती असं स्पर्शाची जाणीव असल्यामुळे ती फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करते. ती काहीतरी पेंट करते.